शुभप्रभात मित्रांनो, मी लवे सागळे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं समर्थ ब्लॉग्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. रविवारचा दिवस आहे, मस्तपैकी कॉम्प्लेक्समध्ये आलो आहे. इकडे आपलं गणपती वगैरे असतो ना, मागे गणेशोत्सव तुम्ही पाहिला असेल. आजचा प्लॅन आहे रिसॉर्टला जाण्याचा. सो सगळ्या मित्रांनी आज ठरवलेलं आहे की रिसॉर्टला जायचं. तयार वगैरे मस्तपैकी होऊन आलेलो आहे. मित्रांसोबत रिसॉर्टचा प्लॅन करणं म्हणजे हल्ली खूप कठीण झालेलं आहे, कारण की कोणी प्लॅन सक्सेस होत नाही लवकर. सगळ्यांची परिस्थिती तीच असेल, तुम्हाला माहिती आहे. सो आमचा प्लॅन आता इथे सक्सेस झालेला आहे आणि मुलं वगैरे हळूहळू सगळे जमा होत आहेत. सगळे जमा झालेले आहेत, सगळ्यांची वाट पाहतोय आणि ते आले की मग लगेच निघूया. कुठे लांब जात नाही आहे, भाईंदर वेस्टलाच आहे आपला फार्म रेजन्सी. गोराईला आपलं रिसॉर्ट आहे, तिकडे जातो आहे. सो रिसॉर्टमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळेल काय फॅसिलिटी असते. म्हणजे फॅसिलिटी म्हणजे तिथे कसं आहे, काय आहे, कोणाला जायचं असेल तर थोडक्यात मजा आणि आपल्या मुलांची धमाल मस्ती. कॉम्प्लेक्सची मुलं आहेत सगळी, तिकडे चाललेलो आहोत. भरपूर दिवसांनी व्हिडिओ येते. ॲक्च्युली कसं जॉब वगैरे असतं तर सगळं पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ आपले येत राहतील, हळूहळू येत राहतील, पण तसं सपोर्ट करत राहा. आणि हे बघा, केस काढलेत, विचारू नका सारखं का केस का काढलेत, काय काढलेत, अशीच काढलेत. सगळे आता जमा होत आहेत. तर काय कसं आहे, या 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 आपले सगळे जमा होत आहेत मित्र. आता सगळे आले आहेत. 7चा टायमिंग दिलेला, 8 वाजलेत, आता येत आहेत. सो चला आता निघूया थोड्या टायमाने. आणि खूप मजा येणार आहे. वातावरण पण चांगलं आहे. पाऊस 2-3 दिवस झालं नाही आहे. तुम्हालाही मजाही बघायला भेटणार आहे. चला. सागर एक्सायटेड आपले सगळे मित्र परिवार. हाय गाईज. आम्ही आता खूप लांब चाललोय. आम्हाला सांगतोय 20 किलोमीटर आणि चाललो बरोबर मनोरीला. मनोरी जवळच येणार आहे. आपला रुपेश आहे, हा ऑर्गनायझर आहे. रुपेश, काय प्लॅन तू केला सक्सेस? सक्सेस केला. खूप कठीण, लेट आले. खूप कठीण काम आहे प्लॅन सक्सेस करायचं. मेसेज क्रिकेटसाठी पण बोलायला वेळ लागतो. आंघोळ केलीच नाही, डायरेक्ट आलाय तो. निकेतला 7चा टाइम दिला, तो 7 वाजता येऊन बसलेला आहे. असू द्या बघा, अशी धमाल मस्ती होत राहणार आहे. हा सागर रेडी झाला आहे. चला, अशीच धमाल मस्ती येणार आहे. थोड्या टायमात आपण निघूया. सगळेजण आले की 12-15 जण आहोत. 20-25 जण होते, मग एक एक कमी 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 होत शेवटी 12-15 जण झालेत. आता किती जण येत आहेत माहीत नाही आहे. चला, तो फणस बघताय, किती फणस आलेले आहेत. काढत का नाही काय माहिती. ए गाण्या, तो फणस का नाही काढत? हा, का नाही देत? मासेच पडून जातील. आम्हाला तरी दे, आम्ही तरी काढतो. हा, अरे पिकाय लागलेत. चला, तयारी चालले. फायनली गाड्या रेडी झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघत आहोत. हे बघा, चला आपण एकाला विचारूया कसं वाटतंय, काय वाटतंय. आयुष, काय वाटतंय भाई? खूप टायमानंतर प्लॅन बनलाय. बरोबर, 4 महिन्यानंतर हा प्लॅन बनलाय आणि आज खूप बरं वाटतं. बरोबर. रुपेश, काय बोलशील? ऑर्गनायझर रुपेश सगळ्यांना पर्सनल फोन वगैरे करतो. अरे पर्सनल फोन पण मस्त. आता सगळेजण येतात तर फुल मजा येणार आहे. धमाल एकदम धमाल. ठीक आहे, तुला काय वाटतं? चांगलं वाटतं रे. चांगलं वाटतंय. आंघोळ करून आला नाहीस तू. रॉय अंकल कैसा लग रहा है? मिशन बनवला. अरे वा 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 वा. चला सागर, एक नंबर वाटतं. सगळे रेडी झालेले आहेत. चला भाड्याला निघाला. गणपती बाप्पा. चल, फायनली आता एरियात निघालो आहोत. या सगळ्या गाड्या फुल धमाल येणार आहे मित्रांनो. आणि तुम्हालाही धमाल पाहायला मिळणार आहे. ऍक्च्युली आपण ते गोराईला मागे आपला एक व्हिडिओ आहे फॅमिली सोबत, जे बॅगडोला वगैरे गेलेलो, तिकडेच जायचं आपल्याला. आणि त्या साईडलाच आहे आणि तिकडे एकदम गावचा फील येतो गाडी वगैरे चालवताना. फुल धमाल येणार आहे. चला.
इकडे एकदम गावाला आल्यासारखं वाटतं, एकदम मन प्रसन्न होतं. कारण की इकडे सगळा खाडी पट्टा आहे आणि म्हणजे गाव साईड आहे, अर्बन एरिया आहे सगळा, एकदम मस्त वाटतं. फायनली प्लॅन झालेला आहे आणि आम्ही जात आहोत रिसॉर्टला. फुल धमाल येणार आहे, मजा येणार आहे पूर्ण. आयुष्यात मजा केलीच पाहिजे. तुम्हाला दाखवतो इकडे एरिया पूर्ण एकदम गाव साईड आहे. हे बघा, हे सगळं एकदम गाव साईड वाटतं. हे बघा इकडे बघा, हे पाणी वगैरे. कॉलेजला होतो तेव्हा इकडे येणं जाणं असायचं मित्रांसोबत. कधी इकडे बंक वगैरे मारून यायचो आम्ही फिरायला. ते दिवसच वेगळे होते, मजा यायची तेव्हा. पण रेग्युलर रस्ता असायचा, हप्त्यातना 2 हप्त्यात एकदा तरी आम्ही इकडे यायचो. वेलंकणी बीच, गोराई बीच, उत्तन वगैरे त्या साईडला खूप मजा येते. फायनली अर्धा पाऊण तासाचा राईड करून आम्ही पोचलो फार्म रिजन्सी आपल्या रिसॉर्टला. दाखवतो तुम्हाला, फर्स्ट टाइम आलो आहे. हे बघा, हे फार्म रिजन्सी रिसॉर्ट आहे. आणि चला आता ही एंट्री गेट आहे. रिसॉर्ट तर मोठं दिसतं आहे. आता बघूया, इकडे सगळ्या गाड्या पार्क करतायत. सराउंडिंग तर चांगलं आहे, बघूया. रुपेश तू येऊन गेला इकडे? हां, रुपेशने आम्हाला सजेस्ट केलंय. हां, त्याने सजेस्ट केलंय. एकदम आम्हाला माहित नाही कसं आहे रिसॉर्ट आणि बघायला गेला. तो पैसे देणार आहे आता माझे. चला, আমরা সবাই মস্তি করতে बंगाल का टाइगर है, बंगाल का शेर. ভেতরে গিয়ে দেখবো কিরম আছে, কিরম মজা করছে, পরে আমাদের আপনার সঙ্গে আবার দেখা হবে। আন্নার বাঙালি संस्कृति रो अंकल ने काहीतरी सजेशन दिला, आपण खाली सबटाइटल देऊया. अंकल आपने क्या बोला जरा अभी हिंदी में बोलते. वही बोल रहे हैं कि नया रिसोर्ट में आए हैं, अंदर जाके मस्ती करेंगे, धमाल करेंगे, फिर आपसे मिलेंगे. बराबर, चलो चलो बाय. चलो चलो. हे आपल्याला आवडलं. हेल्मेट ठेव ना. आतमध्ये जाण्याच्या अगोदर कलेक्शन झालं पाहिजे. आयुषकडे दिलंय आम्ही. हा भाई, हे चांगलं आहे. नंतर मग हे नको, झाल्यावरती कलेक्शन झालं. हा, सागर कितना जमा हुआ? हो गया 3 जन के जमा है मेरे पास कैश में. चला, फायनली हे बघा कूपन भेटलेले आहेत. स्नॅक्स, डेझर्ट, लंच, ब्रेकफास्ट. आणि फायनली आता आम्ही एंट्री केलेली आहे फार्म रिजन्सीमध्ये. ॲक्च्युली खायला भरपूर काय. रुपेश 1200 घेतले ना? 1200 रुपये ना पर पर्सन? 1200 रुपयामध्ये ठीक आहे. ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डेझर्ट आहे, स्नॅक्स आहे. आणि हे बघा, रुपेश रूम घेतले काय? एक रूम घेतले, बरोबर. 1200 रुपयामध्ये सगळं आलं. ओके, बरोबर. रूम पण आहे त्याच्यात. रिसॉर्ट छान आहे, रुपेशने सजेस्ट केलंय. आणि ऍक्च्युली खायला पण भरपूर आहे, मस्त आहे. एक नंबर आहे. 1000 रुपीज पर पर्सन आहे. बरोबर, आणि रूमचे आम्ही एक रूम घेतला म्हणून बरोबर. पाहिजे, रूम पण पाहिजे. 200 रुपये पर पर्सन. आणि ठीक आहे, म्हणजे खायला वगैरे पण छान आहे. फर्स्ट स्नॅक्स पण आहेत. स्नॅक्स आणि स्पेशली डिझर्ट पण या लोकांनी ऍड केलंय. स्विमिंग पूल तुम्ही बघाल ना, एकदम 2-3 स्विमिंग पूल एकदम राईड्स आहेत, जबरदस्त आहे. तुम्ही व्ह्यू बघा समोरचा. मस्त व्ह्यूज आहे, दाखवतो थांबा तुम्हाला. हा, छान. ऍक्च्युली लहान मुलांसाठी वगैरे पण मस्त आहे बघा. वाव, फिलिंग एकदम चांगली येणार आहे इकडे, जबरदस्त. मला वाटतं पब्लिक पण इकडे लिमिटेड आहे ना? पब्लिक पण एवढी नाही, कितीतरी घेत नाहीत. जसं वन डे रिसॉर्ट असतात, आपण विरार नावाचा पर्यटक बघतो, तसं नाही इकडे. इकडे लिमिटेड पब्लिक वाटते मला. एकदम क्लास म्हणजे प्रोफेशनल आहे. हां, बरोबर. एकदम क्वालिटी भारी. चला, आम्हाला रूम कोपऱ्यात दिला वाटतं, बघूया. कॉटेजेस वगैरे पण आहेत, दाखवतो. हे बघा, कॉटेजेस वगैरे आहेत, चांगले. ॲक्च्युली मेंटेन, सराउंडिंग वगैरे खूप छान आहे. स्टेसाठी आलं तर एकदम व्हेरी गुड आहे. स्टेसाठी तर अजूनच मस्त आहे. स्टेसाठी पण देतात ना रुपेश? हो हो, स्टेसाठी तर एकदम मस्त आहे. हां, खूप छान. म्हणजे वाईफ चांगली येते. गव्हर्नमेंटरी वगैरे रूम वगैरे हां, छान आहे. यायला पाहिजे, फॅमिली सकट आपण मस्त येऊ शकतो इकडे, मजा करायला. बेस्ट आहे. छान आहे, यायला पाहिजे.
हा बघा हा रूम आहे. हे रूम छोटा पडला, गर्दी जास्त झाले रे. छान आहे रूम, मेंटेन वगैरे केलाय मस्त. हा सागर झोपून दाखव कसं वाटतंय. झोपून हा झोपून दाखव, अंगावरती वगैरे घेऊन दाखव. सागर बघा आता अशी धमाल मस्ती चालू होणार आहे. सकाळचा नाश्ता आता घेतलेला आहे आणि नाश्त्यामध्ये इडली आहे, उपमा आहे, भुर्जी पाव आहे आणि सांबार आणि चटणी, आपली कोकोनट चटणी आणि चहा आहे. तो मी थोडं थोडं घेतलं आहे सगळं, कारण की तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आहे. ॲक्च्युली रिसॉर्ट तर प्रोफेशनल वाटतं आहे आणि लिमिटेड गर्दी आहे, खूप मोठं रिसॉर्ट आहे आणि नाश्ता वगैरे छान वाटतं, ज्याप्रमाणे लोक खात आहेत आमचे. हे बघा त्यामुळे नाश्ता तर चांगला वाटतं. त्यामुळे तुम्हाला दाखवतो काय काय आहे. पाव आहेत, उपमा घेतला, एक इडली घेतलं आहे, हे मिक्स घेतलं आहे, सांबार आणि चटणी आणि इकडे भुर्जी आहे आणि चहा पण नंतर घेऊया. तर सांगतो आता टेस्टला कसं आहे. टेस्ट करून बघूया कसं आहे. टोपी काढूया जरा, असू नका. त्याला सांगतो मला टेस्ट कसं आहे. तर चटणी आणि सांबार, रुपयाचे सांबार रिकमेंड केलं आहे, बघूया. ठीक, एकदम एकदम थिक आहे आणि एकदम प्युअर आहे, छान. आता उपमा टेस्ट करूया आपण. उपमा पण छान आहे, खूप मस्त आहे, प्रॉपर शिजला आहे. ॲक्च्युली तिथे दोघे तिथे डबल घ्यायला ना, तिथे मी समजून गेलो उपमा चांगला आहे. इडली पण छान आहे, इडली. नाश्ता खूप छान आहे मित्रांनो. इडली वगैरे एकदम मस्त आहे, सॉफ्ट आहे, एकदम कडक नाही आहे एकदम. आणि आता बस जिव्हाळ्याचा विषय भाई, भुर्जी पाव. मस्त, खूप छान नाश्ता आहे. भूक पण लागलेली आहे, आता ताव मारतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. पण मी नाश्ता रेकमेंड करतो, एक नंबर आहे, छान आहे. नाश्ता वगैरे करून झालेला आहे, ॲक्च्युली थोडाच खाल्ला आहे. आणि लगेच दुपारी जेवण आहे, परत संध्याकाळी स्नॅक्स आहे आणि डेझर्ट आहे. हे आमचे बघा सगळे जेवत आहेत. काय मजा येते की नाही. या माणसाने ना आतापर्यंत ही 4थी प्लेट आहे, खातोय, पैसा वसूल करतोय. रात्रभर हा माणूस झोपलाच नाही, बाहेर होता उभा. असं त्याला पैसे दिलेत, वसूल करायलाच पाहिजे. आता आपण कॉफी घेतलेली आहे, मस्त दिसते, दिसण्यावर तर चांगली वाटते. कलर बघून घेतली मी, टेस्टला दाखवतो. चांगली आहे कॉफी, ॲक्च्युली चांगली आहे, प्युअर कॉफी वाटते, छान वाटते. म्हणजे ज्याप्रमाणे त्याला पैसे घेतलेत ना, त्याप्रमाणे त्याला क्वालिटी इकडे मेंटेन केलेली आहे. खूप छान आहे, खरंच मस्त आहे. चला आता फटाफट पिऊया, नंतर तुम्हाला रूम पण दाखवतो, रूमचा थोडा टूर दाखवतो आणि नंतर मग स्विमिंगमध्ये जाऊया. तुम्हाला रूम दाखवतो थोडक्यात. रूम भरपूर आहे तिकडे, खूप आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या लोकांनी जागोजागी रूम बनवलेले आहेत, कॉटेजेस आहे. तर आता आमची रूम दाखवतो. ॲक्च्युली सगळे भरले रूम, ॲडजस्ट करून घ्या. ॲक्च्युली भरलेली आहे. याला सांगितलं थांबा, रूम दाखवू द्या, त्याला मला अगोदरच हे केलं. ठीक आहे, चला. हा बेड आहे इथे आणि बस सिंगल रूम आहे, म्हणजे ठीक आहे. एसी वगैरे दिला आणि छान आहे, एम्बियस आहे. बघा. आणि इकडे आपलं वॉशरूम आहे. वॉशरूम पण मोठा आहे जरा. हे लोक सगळे आले. चला आता अशी धमाल येणार आहे आणि पूलमध्ये जाऊया आपण. चला आता पूलमध्ये आलेलो आहे. आता तुम्हाला पूल वगैरे दाखवतो. इकडे कुठे कुठे काय काय भरपूर पूल आहेत आणि आमची मुलं सगळे उतरलेली आहेत पूलमध्ये. हे बघा, हे ऑलरेडी पूलमध्ये आमचे सगळे उतरलेले आहेत. मला आय थिंक इकडे रेन डान्स आहे, या साईडला रेन डान्स आहे. हा इकडे एक पूल आहे, तिकडे एक पूल आहे आणि तिकडे स्लाइड्स वगैरे आहेत त्या साईडला. छान आहे, स्पेस आहे खूप मस्तपैकी. आता आपण उडी मारूया. आता गावचा फील घेऊया, गावी कसं आपण पोहतो तसं पोहायला जाऊया, मजा करूया, बघूया कसं वाटतंय. या
जवळजवळ एक 5 फूट असेल 5 4.6 4.6 कमाल आहे. स्विमिंग शिकतोय स्विमिंग बरोबर शेख. चावकेकर स्विमिंग क्लासेस. आयुष दमलाच काय. पब्लिक येते आता येईल हळूहळू सगळे. इकडे राईड आहेत आणि मस्त एक डीजे चालू झालेला आता. अरे तो गेला. इकडे दमले आता इकडे आलेत पोहायला. हे गाण्या डुबला हे गाण्या डुबला. हा इकडे लहान मुलांसाठी एरिया आहे सगळा. हे बघा हा सगळा लहान मुलांसाठी आहे. स्लाइड्स वगैरे आहेत. छान. हे आमचे 2 माणसं तो पाणी पडायचं वाट बघतायत. हा गाण्या पण गेलेला आहे. गाण्या आलेला. मस्तपैकी पोहून वगैरे झालोय मस्त. अजून पोहायचंच आहे. आणि इकडे एक प्लस पॉईंट काय माहिती आहे की जास्त गर्दी नाही आहे. रिसॉर्ट खूप मोठा आहे आणि थोडा प्रोफेशनली आहे. म्हणजे आपण नालासोपारा विरार ह्या साईडला जातो 700-800 रुपयामध्ये दिवसभर खाणं पिणं वगैरे असतं. पण त्याच्या कम्पेअरमध्ये हा खूप छान आहे. पब्लिक पण जास्त नाही आहे आणि खूप धमाल येते. तुम्हाला नंतर दाखवतो मी स्विमिंग पूलचे शॉर्ट्स वगैरे. आता मस्त की गोला खाल्ला आहे. गोळा पण अनलिमिटेड आहे आणि पॉपकॉर्न अनलिमिटेड आहे आणि बुट्टी के बाल ते आपण बोलतो ना म्हातारीचे केस कॅन्डी फ्लावर्स ते पण अनलिमिटेड आहे. तर आता जरा मुलं बोली क्रिकेट खेळूया. थोडं क्रिकेट खेळून जरा गरम होऊया. भूक पण लागेल. सो आता मी चाललो क्रिकेट खेळायला. आयुष हे बघा इकडे गोला वगैरे भेटतोय. खूप मजा येते भाई. टेस्टी आहे भाई. तुम्ही पण एकदम ट्राय करा. हां बघूया आपण पण गोळा. अरे भैयाजी एक बना रे गोला. हे कॅन्डी फ्लावर्स आहे आणि इकडे पॉपकॉर्न आहे. हे अनलिमिटेड आहे. अरे एकदम डाल के मस्त. नमक टाकूया आपण. अनलिमिटेड गोळा खायला या. काला कट्टा आणि ऑरेंज फ्लेवर त्यांनी मिक्स केलेला आहे. छान लागतं. ही मजा घ्यायची असेल तर फार्म रिजन्सीला या. आता क्रिकेट खेळतायत. स्विमिंग वगैरे करून झालं. आता क्रिकेट खेळायचं आहे. मस्त स्पेस वगैरे आहे क्रिकेट खेळायला. म्हणजे तुम्ही ज्याला पोहायमध्ये काही इंटरेस्ट नाही ते लोक इकडे एन्जॉय पण क्रिकेट खेळू शकतात.
स्विमिंग वगैरे झालं. आता दुपारी जेवणाची वेळ झाली. बघूया आता जेवणामध्ये काय. एवढी भूक तर नाही लागली, पण आता पैसे दिले तर खावं लागेल ना. चांगला मेनू आहे बोलतात. आता बघूया काय काय खायला आहे ते. फुल धमाल येणार आहे. प्लस त्याच्यानंतर परत डेझर्ट आहे आणि त्याच्यानंतर स्नॅक्स पण आहेत. फुल पैसा वसूल. चला दाखव तुम्हाला जेवायला काय काय. जेवणाची वेळ झालेली आहे मित्रांनो, आणि जेवण व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तुम्ही प्लेटमध्ये पाहू शकता. इकडे हे नान आहे, रोटी. हे मी व्हेजमध्ये हे चिली घेतलेली आहे. ही आपली चिकन, हे चिकन रस्सा, हे बुंदी रायता, पापड, सॅलड, लोणचं आहे. आणि व्हेजवाल्यांसाठी इकडे नूडल्स आहे, राईस आहे, डाळ भात आणि पनीरची भाजी आहे. तर थांबा मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. रोटी तर सॉफ्ट आहे एकदम. पहिला चिकन रस्सा खाऊया. छान, मस्त क्रिस्पी आहे करून. फ्रेश आहे एकदम, आताच बनवले. सॉफ्ट आहे. बरोबर जेवण पण मस्त आहे. सकाळी ब्रेकफास्ट पण चांगला होता. बरोबर जेवून घेतो, या जेवायला. जेवण खाल्लेलं आहे पोटभर. आता एक कुपन घेऊन बघूया डेझर्टमध्ये काय भेटतं. आईस्क्रीम खात आहेत मगाचपासून लोक. बघूया डेझर्ट, बघूया काय भेटतं डेझर्टमध्ये. स्टॉल आहे. कोल्ड्रिंक्स वगैरे इकडे मिळतात. कुल्फी आहे. डेझर्टमध्ये कुल्फी भेटलेली आहे. कुल्फी भेटलेली आहे डेझर्टमध्ये. आहे, चांगली आहे. ऊन पण एवढं आलं आहे ना, पुन्हा करपून निघालं होतं. एवढं टोचतं आहे ना ऊन. पाण्यातनं जर बाहेर तर जास्तच टोचतं. या कुल्फी खायला. आता परत पाण्यात जाणार. परत संध्याकाळी स्नॅक्स आहे. तर स्नॅक्समध्ये काय माहिती नाही, बघूया. आणि मग नंतर सुट्टी. या आईस्क्रीम खायला. रिसॉर्ट छान आहे, ओव्हरऑल मस्त आहे. वन डेसाठी पण छान आहे आणि तुम्ही वन डे स्टेसाठी पण छान आहे. फॅमिली वगैरे खूप इकडे आल्यात. लहान मुलांसाठी वगैरे भरपूर काय एन्जॉय करण्यासाठी आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि जसं पैसे घेतात त्याप्रमाणे त्या लोकांनी फॅसिलिटी पण दिलेल्या आहेत छान छान. बजरंग बली की. आता वरती गेलेत आमचे JNG वाले आणि या राईड मधनं येणार आहेत. घाबरलेल्या माणसाला घेऊन जात आहेत. घाबरलेल्या माणसाला घेऊन जात आहेत. रुपेशला घेऊन गेलेत. मस्तपैकी बसलेलो आहे रॉय अंकलवर. रॉय अंकल मजा आ रहा है की नाही? एकदम बढ़िया, फुल धमाल. आता तो रुपेश घाबरतोय, त्याची भीती घालवण्यासाठी. घेऊन बघा किती जण चाललेत. हे बघा 5-6 जण घेऊन चाललेत. त्या दोघांचं बघा तिकडे काय चाललंय. ए काय रे गाण्या, त्यांचं काय चाललंय काय माहिती. हा गाण्या डान्स, गाण्या डान्स. पब्लिक गेलेली आहे तिथे. आता बघूया किती येतात फटाफट. अरे रुपेश कुठे आहे? रुपेश कुठे आहे? रुपेश, अरे रुपेश अडकला रे.
उसको अडका दिया. मस्त संध्याकाळ झालेली आहे. 5:30 5:15 5:30 वाजलेले आहेत आणि आता पॅकअप वगैरे फ्रेश वगैरे झालो, निघायची तयारी आहे. खूप धमाल केली मित्रांनो, खूप मजा आली. रिसॉर्ट पण छान आहे आणि आता ॲक्च्युली संध्याकाळचं आमचं स्नॅक्स बाकी आहे. कुपन तर आहे, तर आता स्नॅक्स खायला जाऊ. बघूया स्नॅक्समध्ये काय आहे. तो रुपेश बोलत होता चहा आणि काय वडे भजी वगैरे असतील, ते पण खाऊन जाऊया. भूक तर नाही आहे, पण ओव्हरऑल रिसॉर्ट मस्त आहे. कुणाला वन डे पिकनिकसाठी यायचं असेल तर खूप म्हणजे खूप छान आहे रिसॉर्ट. फॅमिली पण साठी पण चांगलं आहे आणि ग्रुप तुमचे असतील फ्रेंड्स वगैरे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे. जेवण पण उत्तम आहे, तुम्ही नक्की विजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता बघूया आपण नाश्त्याला काय आहे. नाश्त्याची वेळ झालेली, पण नाश्त्यामध्ये आम्ही बघितलं तर तिकडे ना पावभाजी, आणि आता पावभाजी खायची ताकद नाही आमच्यामध्ये. ॲक्च्युली आम्ही काय ॲक्च्युली आम्ही जेवण वगैरे एवढं खाल्लं आहे ना, आता काय पावभाजी खाणार. ॲक्च्युली काय हलकं स्नॅक्स वगैरे असं ठीक आहे, बिस्किट दिलं असं तरी चाललं असतं. कॉफी घेतलंय फक्त, सकाळी कॉफी चांगली वाटली. कॉफी आहे, कारण पावभाजी खायची तर हिंमत नाही, दाबून जेवलं हिंमत नाही. करावी लागते, हिंमत केल्याशिवाय आपण हे नाही होत. कॉफी मस्त आहे. त्याला पटापट कॉफी पितो फक्त. 3 वाजता तर जेवलं, 2:30-3 वाजता काय झालं. सागरने एकट्याने पावभाजी आणले. आता बघूया टेस्ट करूया. सांगतो कशी आहे. टेस्टच नाही लागत. नाही ना, टेस्ट नाही लागत आहे बाईक. सागर सांग कशी आहे. फ्लोरिंगचं पाणी प्यायलाच ना, त्याच्यामुळे तुला टेस्ट नाही लागत. अरे याला पण नाही लागते. काय तुला पण नाही लागत. चांगली आहे. Worth it आहे. आता सागरने आणले तर जरा टेस्ट करूया. टेस्ट लागली. काय चांगली, पण भूक नाही आहे. बसली तर अजून टेस्टी लागली. हां, भूक असली तर टेस्टची मजा आली असते. चला मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे आणि आता निघत आहे घरी जायला. आजचा दिवस खूप छान गेला, मस्त गेला, खूप धमाल केली आणि सगळ्या मुलांनी पण आमच्या धमाल केली. कसं वाटलं रे आजचं रुपेश? एकदम धमाल व नाक लाल झाले. पाण्यामध्ये पोहून लाल झालं. ॲक्च्युली फिरण्यासारखं आहे, चांगलं आहे. एक दिवस मस्त येऊ शकता फॅमिलीसाठी. चला आता रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. यार कोणी व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा, तेवढंच आम्हाला सपोर्ट भेटतो. चला रे, बाय करा. चला बाय बाय, काळजी घ्या, भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.